अरे समजा टाकू शेंगा थोडा थरला शेंगांचा ह्याच्या अजून 5-1 मिनटं बघा पोपटी हे तयार बघू रे. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव अजिंक्य जाधव. पुन्हा एकदा आपल्या कोकणी अजिंक्य जाधव मराठी चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला दाखवतो आजचा सध्या थंडी पण आहे गावाला आणि थंडीमध्ये चालते ती पोपटी. आता आम्ही पोपटी बनवतोय, तुम्हाला दाखवतो पोपटीला सामान काय काय लागतो ह्या गोष्टी पण दाखवतो. पूर्ण व्हिडिओ बघा, नक्की आवडेल. बघा शेवटपर्यंत बघा. हे बघा सगळ्यात पहिला हा आणलाय भांबरूड. हा आपल्या ओलसर जागेवर भेटतो तिथं, तिकडून उपटून आणलाय. एवढा पाला आणलाय ह्या दोघांनी, हिनी आणि ह्यानी. हे बघा आता मटका आणू. मटक्यानंतर मग आज शेंगा वालाच्या यांचा उपवास आहे ना, चिकन टाकला असता. उपवास होता ना मार्गशीर्ष महिना. मटका आणलाय, मटका मस्त सजवलेला आहे. तसं काढतो नक्षी ती आणि हे भांबरूड टाकतो. हे का नक्षी काय भेटतं, नक्षी काढ हे काय डिझाईन ते काढून टाकतो टिकल्यांची. बघा हे काही जास्त निघत नाही लवकर, त्यामुळे डायरेक्ट तयारीच करतो. भांबरूड टाकतो पहिले, ह्यात खाली तालात लावायचा पहिले भांबरूड. चेपरे बघ जरा तर भांबरूड टाकून जास्त भांबरूडचा पाला भरपूर टाकायचा, म्हणजे जेणेकरून तो ह्याच्यात पाणी टाकत नाही ना कोण. आणि ह्याच्यावरती शेंगा बस झाला, शेंगा बसल्या पाहिजे. शेंगा आणतो वावा पण घेऊन वावा टाकला चव आणि मीठ पण आण जाडावाला. बघा भांबरूड आणलं भरपूर इकडं आहे, इथे मी जास्तच भांबरूड आणलं. शेंगा शेंगा टाकूया जरा तसं. थांबा हो, थांब जरा, हे थांब, अरे थांब जरा, टाकूया शेंगा. थोडा थरला शेंगांचा ह्याच्यामध्ये. एकच मिनटं असं शेंगाचा थर लावून परत आपण त्यात आणखीन हे टाकूया. बघा ह्यात आता हे टाकूया मीठ. आणजा बाबू, मीठ आणि ओवा आण घेऊन. मित्रांनो बघा थोडं शेंगा टाकूयात, थोडं हा मीठ टाकतोय. बाबू पकड दादा मोठा बाबू. मीठ टाकतोय यात, ओवा पण टाकूया थोडा. आपण ओव्यानंतर चांगली टेस्ट येते. मीठ आपण थोडं टाकतोय मधला थर लावून. तर आणखीन थोडा पाला टाकतोय साईडला, म्हणजे जेणेकरून मटका आतून करपायला नको आणि शेंगा आपल्या करपायला नको. थांब अरे इथून हे टाकला थोडा, त्यातून इथून लावूया असा. वाला द्या असं सुका नको देऊ. एकच मिनटं दे, शेंगा लावायचं आपण. शेंगा मटका कमी नको पडायला हो, कमी नको पडायला. लावून टाकायचं अजून. टाक भरपूर टाक असते आरामात टाक. नीट टाक, नाही का. थांब एकच मिनिट थांब, एकच मिनिट थांब. बसते सांगा वाटते. थांब मग भांबरूड जरा. अरे एवढा नको द्या, कमीच असतं, म्हणजे जेणेकरून सांगा सगळं पूर्ण बसल्या पाहिजे. बेटा हा घे मीठ टाकूया वरून. परत मीठ परत थोडा वावा थर लावतोय. थोडा इथून या साईडने आणखीन आपण या साईडला एक करूया. हाताला पॅक करून साईडने असा हा आता पूर्ण पॅक करतोय. आता वरून चांगल्यापैकी आपण टाक. आरामात हे पण दे, बुंदे पण दे, डेट पण दे. हा चांगला गच्च ह्यात पूर्ण, हा गच्च वरून भरून या वाफेवर पूर्ण सुचा. ह्याचा पाला आहे ना वाफेवर आता सुद्धा असं कडू लागतो, पण त्या शिजल्यावर एकदम भारी होतात. पूर्ण हा कडूपणा त्या शेंगामध्ये उतरतो. थांब ही तो आणणार आहे. हा बघा वरून पूर्ण पॅक केला. आता एकदम डिझाईनवाला आहे मडका.
तर आम्ही इथनं ते काठी वगैरे जमवू, काठी आणि पूर्ण मोठी आग लावायची. तेव्हा तो पूर्ण शिजल. 15-20 मिनटं त्याला चांगली मोठी आग करून तेव्हा चांगला होईल तो. प्रॉपर शिजतो आतमध्ये शेंगा. हे बघा इकडे तयारी चालू होता काटे पिट्यांची. पेंडा इकडे आणलं गुत. छोटी मोठी डॅन. हां ओके हे घे टाक इथं. हां समोर टाक. हां अजून घे. तिची द्या ना ते घ्या ना. हां इथं आता फाटी भरपूर लागतील जेणेकरून मस्त मोठी आग झाली पाहिजे. इथं आता मी लावू इथं समोर बाजूलाच, घराच्या बाजूलाच. ते टाकू तिच्यावर. बघा हा आता मडका आतमध्ये टाकलाय. एकच मिनिट बाबू. हां आता घ्या. व्यवस्थित घेतो व्यवस्थित कर. हा बघा हा असा सरळ झाला पाहिजे व्यवस्थित. हे काटे खालची व्यवस्थित लावा ती. खाल ना ती इकडे घेते व्यवस्थित कर तिकडून खालून. हां व्यवस्थित कर. हां इकडे घ्या साईडला घे. बस पद्धतशीर तो वाप नाही गेली खालून. हां हां बस बस घे अशी. हां ओके गोट. बस 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 एक काम कर थांब तू राहू दे. पहिले मोठी मोठी लाकडं टाक. हां हां तेव्हा ना वरून ठेव. अरे तोडशी त्याला आकडा होईल तिकडे. बारीक कर बारीक कर बारीक कर बारीक बारीक एवढी मोठी बारीक बारीक. हा बघ बारीक बारीक घे. ओढ इथे साईड अशी. तर मित्रांनो तर रेडी झाले. तर वाजले तर 6:15. तर आम्ही चालू करतो. संध्याकाळ झाली ताई पूर्ण रात्र. चांदू मामा तिकडे बसलाय समोर. हे बघा स्टार्ट करतो आम्ही. हे पेटो दर सुरुवात होती पोपटीला. ते चालू करतेस इकडं मग बोलाव सगळीकडे. चार पूर्ण झाली ना पेटो. हां अजून त्यात काठी भरपूर लागते टाकायला. हे बघा मस्त पेटले. आता त्याला आग जास्त लावायची जेणेकरून अशी मटक्यातला पूर्ण मटेरियल शिजला पाहिजे. भांबरूडचा पण वास येईल. मस्त मोठी आली काय नाही टेन्शन. बाहेर थोडी तिकडे आरामात इकडे पेंड्याचा बघ समोर. बाबा बाय बाय ते नको टाकू. तू फाटी पेटू फाटी पेटू दे. आता ठेवू 10 ते 15 मिनिटं ठेवू शिजत मस्त होती. ते नको फाटते घ्यायचं ना. दहा मिनिटं आली अजून 5-1 मिनिटं मस्त शिजल ती. बघा 15 मिनिटं 20 मिनिटं झाली. आमची तयारी एकदम फुल एकदम. हिनी का मेहनत दिली ना आर्यानी. तू काय कॉन्ट्रॅक्ट घेतली सगळं काय. थांबा आता होते ही झाल्यानंतर आपण काढू. 15 मिनिटं झालं 10 मिनिटं झालं अजून. हां ना आम्हीच जाणार आहोत 9 जण. हे बघा मस्त. आता तिकडं आग चांगली लागली एकदम. आता शिजली ती. मटका काढू थोड्या वेळाने बघूया कशी जाते ती शिजली ती. हे बघा मटका पूर्ण काळा पडला आहे. आता त्याला उचलतो. अरे बघा आला चालू आहे. हां नाही आता आम्ही काढतो तिकडे पण. आता काढूया आपण. मस्त वास मस्त येतोय. हा वास भारी जबरदस्त. हे बघा हा आता काढूया. कसा काढायचा आहे. सगळं शिजल्यात.
एक नंबर शोधल्या. करते मी तर स्टॉप केली. ना बघा जाईल बाय बंद. बघा पोपटी असे तयार. बघू साले मसाले बरं पाला कसं काढा साईडला. तर मित्रांनो बघा झाली आता पूर्ण या खायला. अशा प्रकारे आमची पोपटी तयार झालेली आहे. आणि आज काय अंडे वगैरे टाकले नाहीत. एक तर दुसरी पण काढतो ती अंडेवाली अंडी चिकन. आमच्या पोरांचा उपवास आहे ना मार्गशीर्ष महिना, त्यामुळं लवकरच ती पण करू आपण पोपटी. तर मित्रांनो कसा वाटला आमचा हा पोपटीचा आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट पण करा. आणि चॅनलवर माझ्या नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. अशाच भेटू नवीन एका चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. चला बाय बाय.